नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे सावित्रीबाई हव्यातच आणि हिंदुत्वही हवे. मित्रहो, 3 जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस होता. त्यानिमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्यातील नायगाव या त्यांच्या जन्मग्रामी गेले होते. तिथे मोठा समारंभ झाला. मुख्यमंत्र्यांनी आणखीन 5-6 वर्षांनी सावित्रीबाईंची द्विजन्मशताब्दी येणार आहे. त्यावेळेला त्यांचं मोठं स्मारक तिथे उभारलं जाईल आणि त्यासाठी 10 एकर भूमी देण्याचं देखील मान्य केलं आहे आणि एक चांगला समारंभ झाला. आणि सावित्रीबाईंच्या कामाचं केवढं मोठं महत्त्व आहे ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आज जी समाजामध्ये स्त्रीला प्रतिष्ठा आहे त्याच्यामागे सावित्रीबाईंची तपश्चर्या आहे, त्याग आहे, त्यांची मानखंडना त्यांनी ज्या धैर्यानं सहन केली, त्याला तोंड दिलं, त्या सगळ्या आपत्ती त्यांनी वर्णन केल्या. आणि सावित्रीबाई ही प्रेरणा आहे, ऊर्जा आहे हे त्यांनी सांगितलं. या निमित्तानं काय परिस्थिती आज आहे, किती प्रगती झाली आहे, कुठे अजून काम बाकी आहे, त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. त्यासाठी आपण मुसलमान स्त्री, नंतर आपले तथाकथित पुरोगामी विचारवंत, नंतर महात्मा फुले आणि एकंदर समाजवादी चळवळ याविषयी थोडक्यात काही आढावा घेता आला तर पाहू. अफगाणिस्तानातून ज्या बातम्या येत आहेत, तालिबान तिथे राज्य करत आहेत, त्यांनी एका मागून एक फतवे काढले. ताजा फतवा त्यांचा असा आहे की सर्व इमारतींमधल्या खिडक्यांची फेर तपासणी होणार आहे. त्या खिडकीत उभं राहिल्यानंतर बाहेरच्या कोणत्याही स्त्रीचं दर्शन होता कामा नये आणि बाहेरून त्या इमारतीत राहणाऱ्या स्त्रियांचं दर्शन होता कामा नयेत. खिडक्या बंद करा किंवा बुजवा किंवा त्याच्यासमोर भिंत बांधवा. बाहेर जर पाणपठा असेल आणि तिथे महिला पाणी भरत असतील किंवा बाहेर जर एखादा बाजारहाट भरत असेल आणि तिथे स्त्रिया गोळा होत असतील तर त्या खिडकीतून त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना ते स्त्रियांचं दर्शन होता कामा नये, असा नवीन फतवा तिथे निघालेला आहे. अफगाणिस्तानामध्ये स्त्रियांना रस्त्यातून जाताना मोठ्यानं बोलण्याची देखील बंदी आहे. त्यांचा आणखीन एक फतवा असा आहे की अफगाणिस्तानात जेवढ्या NGO आहेत त्यांनी स्त्रियांना नोकऱ्या देता कामा नयेत. जर दिल्या तर त्यांना कारावास भोगावा लागेल. असे एकामागून एक. त्या मुसलमान स्त्रिया या अफगाणिस्तानात नाहीत राहत, त्या भारतात सुद्धा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं राहतात. तर त्या मुसलमान स्त्रियांच्या उन्नतावस्थेकडे कोण बघणार आहे? आपल्यालाच बघावं लागणार आहे. मुसलमान समाजात समाजसुधारक निर्माण होतील वगैरे असं अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. आपल्याला सावित्रीबाईंच्या ज्या वारसदार आहेत त्यांना मुसलमान समाजात जाऊन तिथे सुधारणा कराव्या लागणार आहेत, त्यांच्याशी संपर्क वाढवावा लागणार आहेत. त्यांची बुरखा पद्धती डॉक्टर आंबेडकर सांगतात त्याप्रमाणे जगातली अत्यंत वाईट प्रथा आहे. जगातली सगळ्यात दुःखी स्त्री कोणती असेल तर ती मुस्लिम स्त्री आहे. बुरखा पद्धत तिच्या आरोग्याला, एकंदर तिच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला अत्यंत हानिकारक आहे आणि एकंदर पुरुषप्रधान संस्कृतीची ती बळी आहे. ती भोगदासी आहे. ती माणूस म्हणून तिला वागणूकच मिळत नाही. तर गेल्या 200 वर्षामध्ये हिंदू स्त्रियांची प्रगती झाली, पण समाज संतुलित राहण्यासाठी हिंदू स्त्रियांच्या बरोबरीनं मुसलमान स्त्रियांची सुद्धा प्रगती व्हायला हवी आहे. त्यासाठी कोणतं तत्त्वज्ञान भारताकडं आहे बघा, आपण विचार करू. आत्ता 1-2 दिवसापूर्वी साने गुरुजी स्मारक ट्रस्ट आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीनं एक कार्यक्रम झाला, जगाला प्रेम अर्पावे. मग त्यासाठी महात्मा गांधी आणि साने गुरुजी यांचं तत्त्वज्ञान जगाला तारणार आहे. या कार्यक्रमामध्ये नागनाथ मंजुळे होते, मुक्ता दाभोलकर होत्या, अमोल पालेकर होते, कुमार केतकर होते. सगळ्यांनी भाषणं केली. आपण कुमार केतकरांचं भाषण प्रातिनिधिक म्हणूनच घेऊ.
कुमार केतकर असं म्हणाले की फाळणीच्या वेळेला जेवढा सामाजिक द्वेष समाजात नव्हता तेवढा आत्ता आहे. आणि हा द्वेष शेतकरी कामकरी वर्ग पसरवत नाहीये, हा देश मध्यम वर्ग पसरवतोय. याच्यावर उपाय आपल्याला महात्मा गांधींवाचून दुसरा उपाय नाही. जगाला प्रेम अर्पावे हा संदेश घेऊनच आपल्याला प्रगती करावी लागणार आहे. आता मध्यम वर्ग द्वेष पसरवतोय असं कुमार केतकरांना म्हणायचं म्हणजे काय? तो मध्यम वर्ग हिंदुत्व भाजपच्या बाजूनी आहे, म्हणजे तो हिंदुत्वाचं तत्त्वज्ञान पसरवतोय. आणि हिंदुत्वाचं तत्त्वज्ञान हे द्वेषकारक, द्वेषाला कारणीभूत होतं. ही कुमार केतकरांची उपपत्ती आहे. हिंदुत्वाचं तत्त्वज्ञान हे जोडणार आहे. तुम्ही हिंदुत्व बाजूला केलं त्यामुळे फाळणी झाली, हे ते लक्षातच घेत नाही आहेत. जगाला प्रेम अर्पावे, मग जगाला प्रेम दिलं ना आपण. पाकिस्तानला प्रेम दिलं, बांगलादेशला प्रेम दिलं. त्यांच्याकडून त्या प्रेमाची परतफेड कधी आली? तुम्ही कधी एकदा ऑडिटिंग करणार आहात तुमच्या तत्त्वज्ञानाचं? हा प्रश्न मला कुमार केतकर आणि बाकी सगळ्या विचारवंतांना विचारायचा आहे की तुमचा जो राष्ट्रवाद आहे, तुमचं जे सामाजिक अभिसरणाचं तत्त्वज्ञान आहे, त्याचं ऑडिटिंग तुम्ही कधी करणार आहात? आणि हिंदुत्व हे जोडणारं तत्त्वज्ञान आहे, विश्वबंधुत्वाचं तत्त्वज्ञान आहे, वसुधैव कुटुंबकम मानणारं तत्त्वज्ञान आहे. हिंदुत्वानं द्वेष केला असं एक उदाहरण दाखवा बरं. आणि फाळणीला हिंदुत्वाचं तत्त्वज्ञान कसं काय कारणीभूत आहे? हिंदुत्व तुम्ही नको म्हणाला त्यामुळे पोकळी निर्माण झाली. त्या पोकळीमध्ये इस्लामनी राज्य केलं आणि तुम्ही ते करू दिलं, त्यामुळे फाळणी झाली. मग तुम्ही कधीतरी या सगळ्या गोष्टीचा नीट विचार कराल की नाही, असा माझा प्रश्न आहे. आता महात्मा फुल्यांचा आपण थोडक्यात विचार करू, कारण सावित्रीबाई फुले त्यांच्या पत्नी आहेत आणि महात्मा फुलेंच्या तत्त्वज्ञानाचं आपल्याकडे शाहू फुले आंबेडकर हा आमचा DNA आहे असं सांगणारे राजकारणी आत्ता महाराष्ट्रामध्ये विद्यमान आहेत, मोठ्या पदावर आहेत. दुर्गाबाई भागवतांचा 1962च्या केसरीच्या दिवाळी अंकामध्ये महाराष्ट्रातील स्त्रिया असा छान लेख आहे. त्यात आनंदीबाई जोशी आहेत, रमाबाई रानडे आहेत, डॉक्टर रखमाबाई आहेत आणि सावित्रीबाई आहेत. त्या चौघांच्या कार्याचं मूल्यमापन आहे. तो लेख एकदा सगळ्यांनी वाचावा. म्हणजे सावित्रीबाईंनी जे केलं ते अतिशय मोठंच काम आहे, यात काही शंकाच नाही. पण त्या नवऱ्याच्या मागून जात होत्या. या बाकीच्या स्त्रियांना स्वयंप्रेरणा, स्वयंप्रज्ञा होती त्यांच्याकडे, असं दुर्गाबाईंनी म्हटलंय. आणि त्यात कुठेही सावित्रीबाईंना कमीपणा नाही आहे. पण सावित्रीबाई आणि इतर स्त्रियांची तुलना आहे. ती मी केवळ एक निमित्त म्हणून, एक संदर्भ म्हणून सांगितली. मला मुख्यतः फुल्यांवर बोलायचं आहे. मी ग्रंथालयानं प्रसिद्ध केलेलं गंबा सरदार यांचं महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार हे पुस्तक त्याचा संदर्भ देतो. सरदारांनी असं म्हटलंय की महात्मा फुले यांच्या विचारामध्ये काहीतरी अशी गफलत झालेली आहे, काहीतरी कमीपणा आहे. त्यांनी केवळ ब्राह्मण शोषक म्हणून धरलेत. मुसलमान शोषक आहेत, ब्रिटिश शोषक आहेत, याचा त्यांना विसर पडला. त्याचा त्यांनी उल्लेखच केला नाही आहे. उलट त्यांच्या तत्त्वज्ञानाचं, त्यांच्या भारतातल्या वास्तव्याचं आणि कार्याचं फुल्यांनी उदात्तीकरण केलेलं आहे. आता हे फुल्यांचे जे दोष आहे ते आपण कधीतरी लक्षात घेणार की नाही. त्यामुळे फुल्यांच्या कामाला त्यांनी जे स्त्री शिक्षणाचं, समाज सुधारण्याचं, सत्यशोधनाचं, सरदारांनी असं म्हटले फुल्यांनी सत्यशोधन केलेलं नाही. त्यांनी मुसलमान आणि ब्रिटिश यांनी जे जुलूम केले त्याकडे दुर्लक्ष केले, असं गंबा सरदार म्हणतात. आणि गंबा सरदार हे नाही म्हटलं तरी थोडेसे डाव्या विचारसरणीचे आहेत. ते काही हिंदुत्वनिष्ठ म्हणून त्यांच्यावर शिक्का नाही आहे. तर या सगळ्या आपण साकल्यानं पुन्हा आपण नव्यानं आता
विकसित भारताच्या दिशेनं आपण 2047मध्ये 100 वर्ष फाळणीला पूर्ण होतील. तर फाळणी का झाली? आपले जे समाजसुधारक विचारवंत आहेत त्यांनी कोणत्या दिशेनं विचार केला? तो बरोबर होता का? आणि हिंदुत्वाचं आपलं प्राचीन तत्त्वज्ञान जे आहे ते आपल्याला जोडणार आहे का तोडणार आहे? तोडणार आहे. हे आत्ता सिद्ध झालं आहे. 100 वर्ष पूर्ण होणार आहेत आता त्याला. फाळणी झाली हे हिंदुत्व नाकारलं त्यामुळे झाली. हिंदुत्व नाकारलं म्हणजे हिंदूंचं संघटन नाकारलं, हिंदूंचं विजिगीषुत्व नाकारलं आणि हिंदूंना दुबळं ठेवलं, एकतर्फी अहिंसेचा प्रचार केला. त्यामुळे हिंदू हे प्रतिकाराला सिद्ध झाले नाहीत आणि आपल्या डोळ्यादेखत त्यांना देश दुभंगल्याचं बघावं लागलं. आता जाता जाता एक गंमत म्हणून मी या समाजवादी विचारवंत जे असतात चांगला विचार मांडत असतात, पण त्यांची कृती कशी होते आणि मग संघ त्यांच्याबरोबर कसा वागतो. एक छोटंसं माझा व्यक्तिगत संबंध असलेलं उदाहरण. मी कुर्ल्याला राहत होतो, नेहरू नगरमध्ये. मोठं मोठं मैदान आहे तिथे नेहरू नगरमध्ये आणि केदारनाथ मंदिर जे आहे तिथे संघाची शाखा भरत असे. तिथे मी जात असे आणि हे जे मोठं मैदान आहे तिथे राष्ट्र सेवा दलाची शाखा भरत असे. त्या मैदानासमोरच माझं घर असल्यामुळे मी माझ्या गॅलरीतून दीर्घिकेमधून त्यांची शाखा लागलेली बघत असे. आठवड्यातून एकदा भरत असे संघाची शाखा, रोज दिवसातून 2दा. ती शाखा काही त्यांना चालवता येणार आणि मला शाखा चाललेली आवडते. मला मैदानावर माणसं असली की आवडतात म्हणून. आणि माझे ते मित्र होते शाखा सेवा दलाची शाखा चालवणारे. मी त्यांना भेटलो. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तुमचा, का शाखा तुमची लागत नाही नीट? ते म्हणाले असं आहे तसं आहे, हे होत नाही ते होत नाही. म्हटलं मग आम्ही तुम्हाला काही सहाय्य करू का? त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले तुम्ही काय? म्हटलं आम्ही तुमची नीट शाखा लावून देऊ. आम्हाला अनुशासन म्हणजे काय, शाखा म्हणजे काय, दक्ष आरम म्हणजे काय हे आम्हाला माहिती आहे, सम्यक म्हणजे काय आम्हाला माहिती आहे. आम्ही नीट शाखा लावून. आम्ही त्यांची 2 महिने राष्ट्र सेवा दलाची शाखा संघाचे स्वयंसेवक लावत होते आणि व्यवस्थित त्यांना आम्ही शाखा लावून दिली. त्यामुळे ती आणखीन काही दिवस चालली. पण मुळातच त्यांच्या ती जी निष्ठा असते, जी संघ स्वयंसेवकांजवळ शाखा लावण्याचं उत्तरदायित्व ज्यांच्यावर दिलेलं असतं त्यांच्याकडे जी निष्ठा असते ती अतुलनीय असते. तर ती सगळ्यांकडे असणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांची शाखा बंद पडली. सांगायचा मुद्दा असा की संघ कुठेही कोणाच्याही चांगल्या कामात आडवा येत नाही, उलट मदतच करतो, सहाय्य करतो. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.